नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत रव्याची इडली। अतिशय सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इडली बनवण्यासाठी मी इथे जाड रवा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचे आहे। मी इथे 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि हलक्या हाताने हा रवा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे। पाणी अगोदर घालायचं नाही आपल्याला, अगोदर दह्यामध्ये पूर्ण रवा मिक्स होईल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे। दही पूर्ण रव्याला लागलं पाहिजे आणि मग आपल्याला हळूहळू येथे पाणी घालायचं आहे। पाणी जर आपण एकदाच घातलं तर गाठी पण होतात आणि दही पण चांगल्या प्रकारे मिसळले जात नाही, म्हणून हळूहळू आपल्याला इथे पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। इडली बनवत असताना जाड रवा इडलीचा भेटतो, तो रवा आणायचा आहे। खूप टेस्टी अशी ही इडली होते आणि एकदम झटपट होते। नाश्त्यासाठी तुम्ही ही इडली नक्की ट्राय करू शकता, खूप टेस्टी लागते। जर तुम्ही या पद्धतीने केली तर नक्कीच तुम्हाला पण खूप आवडेल। आता आपण यामध्ये काहीही घालणार नाही, फोडणी पण आपण देणार नाही, फक्त यामध्ये आता मीठ घालायचं आहे। चांगल्या पद्धतीने मिक्स झालेला आहे। आता एक छोटा पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि आता आपल्याला हे काजूचे काप केलेले आहेत ते आपल्याला अगोदर फ्राय करून घ्यायचे आहेत। इडलीच्या खाली आपण हे काप लावणार आहोत, त्यासाठी आपण अगोदर हे फ्राय करून घेणार आहोत। थोडेसे गरम झाले की काढून घेणार आहोत। आता हे लगेच काढायचे आहेत। आता जे राहिलेलं तूप आहे ते आता यामध्ये आपण घालणार आहोत। खूप टेस्टी अशी इडली बनते। गरम तुपाचा तडका आपण दिलेला आहे, फोडणी घातलेली नाही, आपण फक्त तूप घातलेलं आहे। मोहरी वगैरे आपल्याला काहीच घालायचं नाही। एकदम पांढरी शुभ्र झटपट अशी स्पॉन्जी इडली आपली तयार होते। फक्त मीठ घालायचं आहे, बाकी काहीही यामध्ये मी घातलेलं नाही। आता इडलीची जी प्लेट आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुपाचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे, तेलाचा केला तरी पण चालेल, पण तुपाचा जेव्हा करतो तेव्हा एकदम टेस्टी अशी इडली तयार होते। पूर्ण प्लेटला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे। आता इडली लावून घेऊया। पीठ आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण जे काजू तळून घेतले होते ते इथे ठेवायचे आहेत एक एक, आणि मग आपल्याला इडली लावून घ्यायची आहे। यामध्ये मी चिमूटभर असा खाण्याचा सोडा घातलेला आहे, नाही घातला तरी पण चालेल, पण इडली फुगण्यासाठी आपण इथे थोडासा घातलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला रव्याची इडली बनवून घ्यायची आहे। खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। इडलीच्या 2 प्लेट मी इथे लावत आहे। एकदम झटपट होणारा नाश्ता आहे। तांदूळ भिजू घालायची गरज नाही, काहीच नाही, आणि एकदम तांदळाच्या इडलीपेक्षा पण भारी अशी ही रव्याची इडली होते। इडली बनवायच्या अगोदर इडली पात्रामध्ये पाणी ठेवायचं उकळायला आणि मग ही आपण
जे प्लेट आहे ते ठेवायच्या. त्या प्लेटा ठेवलेल्या आहेत तोपर्यंत आपण सांबार बनवून घेऊया. मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. एकदम झटपट होणारं सांबार आज आपण बनवणार आहोत. चांगलं तेल गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये लसूण घालायचा, 2 लाल मिरच्या, कढीपत्ता, टोमॅटो, तर हलवून घेऊया चांगलं. आता सांबारसाठी मी अगोदर इथे चिंच भिजू घातली होती आणि त्यामध्येच गूळ पण घातलेला आहे. डाळ शिजून घेतलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा आणि गाजर पण मी इथे शिजून घेतलेला आहे. आपण सांबारमध्ये ते टाकणार आहोत. आता मसाले घालून घेऊया. सांबार मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला मी इथे घातलेला आहे. एवढंच आपल्याला इथे घालायचं आहे आणि लगेच डाळ घालायची आहे. एकदम गॅस फुल ठेवायचा आणि मग हा तडका आपल्याला द्यायचा आहे, तेव्हाच चांगला तडका बसतो. चिंच आणि गुळाचं पाणी घालणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. आपलं सांबार एकदम झटपट तयार आहे. एक उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत इडली बघूया. इडली पण आपली झालेली आहे, बघू शकता. खूप स्पॉन्जी इडली आपली तयार आहे. किती छान मस्त फुगलेली पण आहे. कलर पण खूप छान आलेला आहे, पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे. इडली पण चांगली फुगलेली आहे. आता काढून बघूया. मस्त अशी इडली चांगली झालेली आहे. एकदम टेस्टी इडली लागते. काजूमुळे तर अजूनच जास्त चव येते आणि आपण जे तूप घातलं होतं त्यामुळे इडलीची एक टेस्ट ही वेगळीच येते. त्यामुळे अशा पद्धतीची इडली तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. नाश्त्यासाठी झटपट अशी इडली मुलांना पण खूप आवडते. सांबार पण आपलं छान झालेलं आहे, बघू शकता. एकदम झटपट असं सांबार आपलं रेडी झालेलं आहे. इडली आणि सांबार आपलं तयार झालेलं आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीत. धन्यवाद.